जय श्रीराम. नामस्मरणाचं काय महत्त्व आहे हे महत्त्व पटवून देण्यासाठी ही छोटीशी गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. जय श्रीराम. श्रीराम लिहिलं आणि ते दगड करले हो ना. आणि मग ते तो सेतू पार करून लंकेला पोहोचले. पोहोचल्यानंतरची रात्र होती. त्या रात्री सगळे झोपी गेले आणि प्रभू श्रीराम समुद्रकिनारी गेले. आणि त्यांनी काय केलं, दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला. तो दगड करला नाही, तो फुडला. मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. त्यांनी त्याच्यावर पण राम भक्त लिहिलं. हा, पण पुढे अजून प्रश्न आहे की मग ते इकडे तिकडे बघतात की मला कोणी बघत तर नाहीये ना. कारण दिवसभर आपण पाहिलं, आपण इतके मागचे दिवस पाहिलं की श्रीराम श्रीराम माझं नाव लिहिलेले दगड तरले. आणि आज मी स्वतः श्रीराम दगड टाकतोय आणि ते तरत नाहीये, खाली पाण्यात जात आहेत. पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला आणि आता त्यांनी श्रीराम लिहिलं आणि तो दगड टाकला. पुन्हा तेच श्रीराम लिहिलं होतं तरी पण तो दगड पाण्यातच गेला. मग हे सगळं प्रभू हे हनुमानजी बघत होते. ते जागी होते कारण ते कायम जागी असतात. ते सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. ते आता सुद्धा आपल्यामध्ये आहे. मग त्यांनी श्रीरामाने विचारलं, काय रे हे, तुम्ही इतके दिवस माझं नाव लिहून ते दगड टाकलं आणि ते तरले आणि आज मी टाकले तर का नाही तरला, असं का होतंय. तेव्हा अगदी नम्रपणे खाली मान घालून हनुमानाने सांगितलं की प्रभू, ज्याला तुम्ही सोडलं, ज्याच्या हातून ज्याच्या तुमचं नाव नाही आणि तुम्ही ज्याला सोडलेलं आहे, तो कसा करणार आहे ना. मला कळतंय मला काय म्हणायचंय. ज्याला प्रभू श्रीरामाने हातातून सोडून दिलं किंवा ज्याच्या संपर्कात श्रीरामच नाहीये, तो तरणार आहे का. तो नाही तरणार. तो बुडूनच जाईल. तो कोणतंही काम करत तरी बुडेल आणि या भवसागरातून पण तो निश्चित वाचणार नाही, बुडून जाईल. आणि म्हणून मग ती कथा असं सांगते की आपण श्रीरामाचं नाव का घ्यायचं. कारण श्रीरामाचं नाव जो घेतो तो तरुण जातो म्हणजे सगळ्या संकटातून पार होतो. आणि आता याला विज्ञानाने पण साथ दिलेली आहे की खरोखर तुम्ही कुठलंही नामस्मरण करा. असं नाहीये की रामाचंच नाव घेतलं पाहिजे, तसं नाहीये. पण तुम्ही कुठलंही साधं तुम्हाला देवावर विश्वास नसेल, तुम्ही फक्त ओम म्हणा किंवा काहीतरी एक निसर्गातली शक्ती असं म्हणा. पण एक रोज 5 मिनिटं तरी नामस्मरण हे झालं पाहिजे. आपण जेव्हा घराघरात हे सुरू करू तेव्हा आपली मुलं पण, त्यांना सांगावं नाही लागणार की तुम्ही नामस्मरणाला बसा किंवा काय नाही. त्यांना जबरदस्ती नाही करायची. आपण स्वतः त्यांच्या समोर बसायचं. आपोआप काही दिवसांनी ते स्वतः आपल्याजवळ बसतात. आणि आज ही गरज आहे.